नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्याच्या काही ठळक घडामोडींकडे. कळवा खरेगाव डीपी प्लॅनवर जितेंद्र आव्हाड आक्रमक, जन आंदोलनाचा इशारा. मुख्यमंत्र्यांनी सरकार स्थापनेसाठी कोणतीही अडचण नसल्याचं केलं आश्वस्त. आणि महापालिका मुख्यालयात बालविवाह मुक्त भारताची घेतली शपथ. कळवा खरेगाव परिसरातील विकास आराखड्याविरोधात माजी मंत्री आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत. त्यांनी या आराखड्यामुळे स्थानिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवर तीव्र आक्षेप नोंदवलाय आणि या विरोधात मोठ्या जनआंदोलनाचा इशारा दिलाय. विकास आराखड्यामुळे खारेगावमधील सुमारे 500 इमारती उद्ध्वस्त होतील आणि 10,000 घरं उद्ध्वस्त होऊन 40,000 लोक रस्त्यावर येतील. माणसं जगली तर विकासाचा उपयोग होईल, माणसंच राहिली नाही तर हा विकास कुणासाठी, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केलाय. खारेगावमधील 100 ते 200 वर्ष जुनी घरं आणि गावठाण उद्ध्वस्त होणार आहेत. खारेगाव हे ऐतिहासिक गाव आहे, ते उद्ध्वस्त करून अमेरिकन मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले. आव्हाड यांनी आरोप केलाय की विशिष्ट हेतून आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा डीपी प्लॅन तयार करण्यात आलाय. महानगरपालिकेनं अनधिकृत इमारतींवर कारवाई न करता सरळसोट रस्ते आणि घरं उद्ध्वस्त करण्याचा डाव आखलाय. आव्हाड यांनी कळवा खारेगावातील नागरिकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिलाय. करोडो रुपयाचे भ्रष्टाचाराचे करतात कशाला? आणि एवढीच हौस आहे तर ठाण्यातलं करा ना, डीपी प्लॅनचे रस्ते उघड. कळव्यातल्या विशिष्ट भागात तुम्हाला डीपी आणायचे, कशाला आणायचे? आणि कळव्यामध्ये काय एवढं ट्रॅफिक जाम बिम होत नाही आता. तिसऱ्या पुलामुळे कळव्यातल्या लोकांना चांगली हे मिळालेली आहे. आणि जर तो मागचा रस्ता जो आम्ही सुचवलाय, जो खारेगाव मार्गे जाईल, तो झाला तर मग कधी ट्रॅफिकच होणार नाही. ते तुम्ही ट्रॅफिकचा विचार करून डीपी प्लॅन आणता ना. आता काय इथे उघड्या जमिनी नाही आहेत? अरे कमीत कमी महानगरपालिकेने जिथे उघड्या जमिनी आहेत तिथे होणारी अतिक्रमण तर रोखावीत. माझं सौरभ राव यांना आव्हान आहे की डीपी रोडवरती बिल्डिंग होत आहेत. आम्ही वारंवार सांगतो डीपी रोडवरती बिल्डिंग होत आहेत. काय ना, मस्त अधिकारी खातात 300 रुपये स्क्वेअर फीट, मस्त भाव लावलाय. मेन रोडवरती बिल्डिंग होत आहेत, स्टेशनच्या जवळ बिल्डिंग होत आहेत. 9 बिल्डिंग एका एरियात चालू आहेत. कोणाला काय पडलेली नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाही. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार यावर घोडे अडलेलं दिसतंय. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसं असणार आहे, कुणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. यातच आता काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळेला एकनाथ शिंदे यांनी मन की बात बोलून दाखवली आहे. तसंच भाजपाच्या मुख्यमंत्री करण्याचा मार्गही मोकळा केलाय. पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की निवडणुकीत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. मी पहाटेपर्यंत काम करायचो, 2 ते 3 तास झोपल्यावर माझी सभा असायची. हे चक्र निवडणुकीभर चाललं. मी 80 ते 90 सभा घेतल्या. प्रवासही मोठा केला. मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही करतोय. मी मुख्यमंत्री समजलो नाही, कॉमन मॅन म्हणून काम केलं. नाराज होऊन आम्ही रडणारे नाही, तर जनतेसाठी काम करणारे आहोत. रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करीन. महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला. ही लँडस्लाईड विक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळालेला नाही. जे काही 2.5 वर्षात महायुतीनं काम केलं, लोकांनी जो विश्वास दाखवला, त्यामुळेच हा विजय झालाय. हा जनतेचा विजय आहे, असं एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. बालविवाह मुक्त भारत या राष्ट्रीय अभियानास आज दिल्ली इथे प्रारंभ झाला. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. या प्रसंगी उपस्थितांनी बालविवाह मुक्त भारताची शपथही घेतली. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे या अभियानाचा प्रारंभ करण्यात आलाय.
त्यात देशभरातून ऑनलाईन पद्धतीनं नागरिकही सहभागी झाले होते. बालविवाह मुक्त भारत या पोर्टलचंही याप्रसंगी अनावरण करण्यात आलं. ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, महिला आणि बालविकास अधिकारी दयानंद गुंडप इत्यादी उपस्थित होते. यावेळेला ठाणे महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत बचत गटाच्या महिला, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बालविवाह मुक्त भारताची सामूहिक शपथ घेतली. तसंच शाळा, आरोग्य केंद्र इथेही शपथ घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील संख्याबळात सर्वात कमी संख्याबळ असलेला पक्ष ठरलाय. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागांवर विजय मिळालाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 70पेक्षा जास्त आमदारांचा पराभव झाल्यानं ही बाब चिंताजनक असल्याचं पक्षाला वाटतं. त्यातूनच आज सर्वच पराभूत आमदारांची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये बहुतांश आमदारांनी ईव्हीएमवर संशय घेत निकालावर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या पराभूत आमदारांच्या बैठकीत सर्वच उमेदवारांनी निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची भूमिका मांडली. यावेळी आमदारांनी बैठकीत ईव्हीएमबाबत रोष व्यक्त केला. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारांनी भूमिका घ्यावी अशी देखील विनंती आमदारांनी व्यक्त केली. त्यामुळे आता शरद पवार नेमकं काय भूमिका घेत आहेत हे पाहावं लागेल. दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड स्वतः 1 लाखाच्या मताधिक्यानं निवडून आले असले तरी त्यांनी देखील ईव्हीएमबाबत रोष व्यक्त केलाय. त्यातून त्यांनी नाशिक जिल्ह्यातील विजयी आमदारांच्या नावांची आणि त्यांना मिळालेल्या मतांची यादी ट्विटरवरून शेअर केली आहे. तसंच हे बघा आणि तुम्हीच ठरवा, ईव्हीएमची कमाल अशा आशयाचं ट्विट करत ईव्हीएमच्या निकालावर थेट संशय व्यक्त केलाय. अमेरिकेमध्ये मला निवडणूक आठवत नाही ती कोणाची होती, पण 7 दिवस काउंटिंग चाललं होतं. आता सुद्धा ट्रम्प वर्सेस कोणती होती, हॅरिस, तिचा 2.5 दिवस चाललेलं काउंटिंग. म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना काम नाही, भारतातल्या लोकांना फार काम आहे. 17 फॉर्म देतात, त्या टोटल आणि ही टोटल मॅच व्हायला पाहिजे. मग 5 लाख मतं वाढतात कुठनं? म्हणजे याचा अर्थ ज्या अर्थी वाढतात त्या अर्थी कुठनं तरी कमी पण होत असणार. संशयाला जागा इथेच आहे. म्हणजे हे महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं 2020ला त्यांचं ठरलं होतं. पहिल्यांदा पक्ष फोडले, निवडणूक आयोगाला मॅनेज केलं. ठाणे पोलीस दलात मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुखपदी अमरसिंग जाधव यांची नेमणूक झाली आहे. या पदावर वर्णी लागावी यासाठी मागील काही दिवसांपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबई ठाण्यातील काही नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती. अखेर या सर्वात परिमंडळ 5चे उपायुक्त अमरसिंग जाधव यांची वर्णी लागली आहे. तर अनुसूचित जाती जमाती आयोगावरील पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांची ठाणे शहर पोलीस दलात उपायुक्तपदी बदली झाली आहे. अद्याप त्यांची नेमणूक कोणत्याही परिमंडळात करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे आता परिमंडळ 5चे उपायुक्त पद रिक्त झाल्यानं त्या ठिकाणी कुणाची वर्णी लागते याची चर्चा आता ठाणे पोलीस दलात रंगू लागली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेत ठाणे, वागळे इस्टेट, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी अशा पथकांसह खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, मुद्देमाल कक्ष, महिला तक्रार निवारण कक्ष, बाल संरक्षण कक्ष आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचा समावेश आहे. त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुखपद मिळवण्यासाठीच नेहमीच अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ निर्माण झालेली असते. सुमारे 1.5 महिन्यापूर्वी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पदावरील उपायुक्त शिवराज पाटील यांची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती. ठाणे पोलीस दलातील महत्त्वाचे गुन्हे अन्वेषण शाखेचे पद रिक्त झाल्यानं ठाणे पोलीस दल आणि ठाण्याबाहेरील पोलीस दलातील 5 ते 6 अधिकाऱ्यांमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचं प्रमुखपद मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली होती. या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि ठाण्यातील काही नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. परंतु काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं बदली स्थगित झाली होती. अखेर महायुतीची सत्ता पुन्हा एकदा बहुमतामध्ये आल्यानंतर सत्ता स्थापनेपूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपायुक्तपदी अमरसिंग जाधव यांची नियुक्ती झाली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कळवा खरेगाव डीपी प्लॅनवर जितेंद्र आव्हाड आक्रमक, जन आंदोलनाचा इशारा. मुख्यमंत्र्यांनी सरकार स्थापनेसाठी कोणतीही अडचण नसल्याचं केलं आश्वस्त. आणि महापालिका मुख्यालयात बालविवाह मुक्त भारताची घेतली शपथ.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.